मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार अंकल. प्लीज अंकल, प्लीज. तू तिचा हात सोड. प्लीज अंकल. तिचा हात सोड. ऋषभ, तू तिचा हात सोड. अंकल, माझं प्रेम आहे तिच्यावर अंकल. ऋषभ, तू तिचा हात सोड. प्लीज अंकल. शेवटचं सांगतो अंकल, तू तिचा हात सोड. बाबा, तिच्या आयुष्यात तुम्ही होता. अंकल, प्लीज अंकल. देवा, माझ्या राधिकेचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तिला सुखात ठेव रे बाबा. सरपोतदारांच्या घरची सून होणार आहे ती, सुखात असणारच. तू कधी आलीस? आत्ता झाले. श्रद्धा, एव्हा सरपोतदारांना ऋषभ आणि राधिकाचा निर्णय कळला असेल ना? हो. सगळं काही व्यवस्थित होईल ना? की हे बघ, सकाळपासून हे असे भलते सलते विचारत आहेत माझ्या मनामध्ये. अगं, ऋषभ त्यांचा लाडका आहे आणि राधिकाही खूप कौतुक करतात तिचं म्हणे. हो, आहेच गुणाची माझी राधिका. मग कशाला काळजी करतेस? होईल सगळं व्यवस्थित. तुझ्या तोंडात साखर पडो. का खोटं बोललीस तू? का खोटं बोललीस तू लावण्या? तुझ्यामुळे मला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली. तुला लाज नाही वाटली? का खोटं बोललीस तू? बोल ना आता. अजून मार मला. बहुत छान वाटतं ना तुला मला मारून, पण त्याला कोणी नाही विचारलं. आणि तू कितीही रागवलीस ना तरी मी हेच सांगेन की त्याने मला प्रपोज केलं होतं. त्यांनी जर तुला प्रपोज केलं होतं तर आज सगळ्यांसमोर तो नाही का म्हणाला लावण्या? मला काय माहिती तो असं का म्हणत होता ते. माझ्याकडे काही प्रूफही नाहीये. आज जेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्यांनी मला राधिका आणि त्याच्याबद्दल सांगितलं होतं तेव्हा माझ्यावरच विश्वास बसला नाही. मग मला वाटलं की हे स्वप्न आहे की खरं आहे. अगं, पण मग तू का नाही तिथे बोललीस? हे कशी बोलणार होते? कोण विश्वास ठेवणार होता माझ्यावर? त्यांनी तर सगळ्यांसमोर मला खोटं ठरवलंच होतं ना. मग कसं बोलणार होते मी? अगं, आणि माझ्या आईने माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर दुसरा कोण ठेवणार होतं? लावण्या, काहीतरी बोलू नकोस. तो तुला तिथे सगळ्यांसमोर गदा गदा हलवत विचारत होता तेव्हा का नाही म्हणालीस तू हे? नारायण आणि शर्मिष्ठाचा नक्की विश्वास बसला असता. का नाही बोललीस तू त्यांच्यासमोर हे? मी घाबरले होते. मग मी खूप घाबरले होते. मला असं वाटलं की कदाचित मीच तर चुकीचा अर्थ नाही ना काढला त्याच्या बोलण्याचा. आणि म्हणून मी काही बोलले नाही. तू आधी रडणं बंद कर. तू आंबावलीला गेली होतीस तेव्हा ऋषभ तुला नेमकं काय म्हणाला मला सांग. मला नाही आठवत आहे मॉम. तो काय म्हणाला, मी काय समजले मला काहीच कळत नाहीये. असं करू नकोस लावण्या. हे बघ, त्याची चूक असेल तर मी त्याला सोडणार नाही, पण जर तुझी चूक असेल तर आत्ता गप्प बसण्यातच शहाणपणा आहे. तुला कळतंय का? माझं खूप प्रेम आहे मॉम त्याच्यावर आणि मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. आणि मी लग्न केलं तर त्याच्याशीच करीन मॉम. अगं, पण त्यासाठी तुमच्यामध्ये काय बोलणं झालंय हे कळणं गरजेचं आहे लावण्या. तू आंबावलीला गेली होतीस तेव्हा तो तुला काय म्हणाला मला नीट सांग. त्याने माझा हात धरला होता आणि त्याने मला प्रपोज केलं होतं. मग मला नीट आठवत नाहीये, पण त्यांनी मला प्रपोज केलं होतं. मग नाहीतर मी काय वेडी आहे सगळ्यांना असं खोटं सांगायला? पण आज तो काहीतरी वेगळं बोलत होता. मग मला कळत नाहीये तो एका दिवसात असा कसा बदलू शकतो. एक दिवस हा लोकांना बदलण्यासाठी फार मोठा काळ असतो लावण्या. एका क्षणात बदलतात लोक. शर्मिष्ठा म्हणत होती ते बरोबर आहे. नारायणचा मित्र आणि त्याची मुलगी ऋषभला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतच होते. ऋषभनी तुला प्रपोज केल्यानंतर तो त्या मुलीच्या जाळ्यात अडकला असणार. हो मम्मा,
असंच झालंय. आणि तसं जर असेल ना तर मी त्याला सोडणार नाही. मी त्याला तुझ्या आयुष्याशी असा खेळू देणार नाही. ऋषभ, मला एक गोष्ट कळत नाही. तुला राधिका पसंत होती ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून का ठेवलीस? हाऊ डज इट मॅटर पॉप्स? जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही काय वेगळे वागला असता? तुमच्यासाठी पॉप्स, फक्त तुमच्यासाठी राधिका गप्प बसली, कारण तुम्हाला लावण्य सून म्हणून हवी होती. म्हणून तिने स्वतःच्या मनातली फिलिंग्स लपवून ठेवले पॉप्स. आणि तुम्ही ज्या प्रकारे आज विठ्ठल अंकल आणि राधिकाचा अपमान केला ना, आय विल नेव्हर फॉरगिव्ह यू. कुणाशी बोलतोयस याचं भान आहे ना तुला? मला माहिती आहे मी कोणाशी बोलतोय. मी नारायण सरपोतदारशी बोलतोय, हु हॅपन्स टू बी माय फादर. अँड ही डझंट केअर त्यांच्या मुलांचं सुख कशात आहे. तू खरंच लावण्याला प्रपोज केलं नाहीस? पॉप्स, मी तुमची शपथ घेऊन सांगतोय, मी लावण्याला नाही प्रपोज केलं. अरे मग तिला का वेळ लागलाय का आम्हाला इथे येऊन सांगायला की तू तिला प्रपोज केलायस म्हणून? पॉप्स, हाऊ डू आय नो? तुम्ही तिला जाऊन विचारा ना. तुम्हाला तसंही तिच्यावर जास्त भरोसा आहे. हो, कारण तू माझा विश्वास गमावून बसलायस. आणि लावण्या इतकी ही मूर्ख मुलगी नाहीये की तिला हे कळू नये की जेव्हा सत्य सगळ्यांना कळेल तेव्हा तिचं काय होईल म्हणून. पॉप्स, तुम्हाला ज्याच्यावर विश्वास ठेवायचा ना त्याच्यावर ठेवा. बिकॉज आय कांट हेल्प यू एनी लॉंगर. नाउ लिसन टू मी. जे झालं ते झालं, विसर सगळं. नव्यानं आयुष्याची सुरुवात कर आणि राधिकाला कायमचं विसरून जा. व्हॉट? ही सोयरीक होऊ शकत नाही. मला एक तरी योग्य कारण सांगा. कारण हे आहे की मी तुझ्यासाठी लावण्याला निवडलंय. मी माझा लाईफ पार्टनर स्वतः निवडणार आणि तो मी निवडलाय. इट इज राधिका. पॉप्स, पॉप्स, तुम्हाला माहिती आहे मला तुमचा किती अभिमान वाटायचा की तुम्ही श्रीमंत आणि गरीब मध्ये कधीही भेदभाव करत नाही. बट यू प्रूव्ड मी रॉंग पॉप्स. हे सगळं तुम्ही नुसतं लोकांना दाखवण्यासाठी करत होता, फक्त लोकांना दाखवण्यासाठी. ज्या मुलीला तुम्ही रोज इतकं प्रेस करायचा ती सडनली वाईट झाली पॉप्स. ती पण इतकी वाईट झाली. वाय पॉप्स, वाय? विठ्ठल अंकल तुमचे बेस्ट फ्रेंड होते ना? हो, बट ही इज नॉट ॲज रिच. सुमित्रा आंटी मंत्री आहेत ना. माझं आणि लावण्याचं लग्न झाल्यावर त्या तुमची सगळी कामं करते. दॅट वॉज द डील, राईट? ऋषभ, तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय पॉप्स. तुम्ही कितीही लिबरल असण्याचं नाटक केलं ना तरी आय हॅव गॉट टू नो दॅट यू आर अ टिपिकल हिपोक्रेट. माझ्या प्रेमाचा सौदा करत होता पण मी असं कधीही होऊ देणार नाही. मी राधिकाकडे चाललोय पॉप्स, बिकॉज आय लव्ह हर. आय विल लव्ह हर फॉर एव्हर. एवढं सगळं घडलं तरी तुला लाज नाही वाटत तसं बोलायला? नाही पॉप्स, मी तुम्हाला माझ्या प्रेमाचा सौदा करून देणार नाही. मी चाललो अंबवलीला. तू कुठेही जाणार नाहीयेस. माझ्यावर तुम्ही कितीही रिस्ट्रिक्शन्स घातलेत ना तरीही मी राधिकाकडे जाणार. बिकॉज आय लव्ह हर पॉप्स. आणि मी लावण्याशी कधीही लग्न करणार नाही. आता पुन्हा जर का तू राधिकाकडे गेलास तर एक लक्षात ठेव, माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा नाही कोणी. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करा पॉप्स. मी सगळं सहन करेन. बट आय लव्ह राधिका अँड आय विल ऑलवेज लव्ह हर. तो नक्की त्या राधिकाच्या मागे केला असेल. मग थांबव त्याला. नारायण, ऋषभमुळे जर लावण्याने जीवाचं काहीही बरं वाईट करून घेतलं ना तर मग बघ, मग मी कुणालाच सोडणार नाही नारायण. मम्मा, तू माझं लग्न लावून देशील ना ऋषभशी? मम्मा, हा मम्मा.